तर बघा मैत्रिणींनो, मी आजही पैठणी साडीवरचा ब्लाऊज इथे शिवत आहे आणि इथे बघा ह्या जे ब्लाऊजचे बघा डिझाईन्स मी इथे कशाप्रकारे शिवत आहे तो व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत मी इथे शेअर करत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे स्किप न करता ही जी गळ्याची डिझाईन आहे ती मी कशाप्रकारे तयार केलेली आहे आणि हा जो गळा आहे तो सिंपल चौकोनी गळा आहे आणि चौकोनी गळ्यावर मी छान अशी डिझाईन्स तयार करून हा गळा इथे डिझायनर बनविणार आहे. तर इथे बघा हा जो गळा आहे मी कशाप्रकारे शिवणार, तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही संपूर्ण बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या दिवाळीला अशा प्रकारे हे डिझायनर ब्लाऊज सिंपल चौकोनी गळ्यावर इथे शिवता येणार आहे. तर इथे बघा मी सर्वात आधी इथे मी अस्तरला चौकोनी गळा करून घेत आहे आणि इथे बघा हा जो गळा आहे तो 11 इंचचा मी इथे घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक मी इथे जोडून घेत आहे. आता इथे खालच्या साईडने मी आधी जी कंबरपट्टी आहे ती कंबरपट्टीला कमरेच्या भागाला इथे शिलाई करून घेत आहे. तर इथे बघा हा जो गळा आहे हा सिंपल चौकोनी गळा आहे. तर मी इथे बघा सिंपल चौकोनी गळ्याला इथे आधी खालच्या साईडने शिलाई करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला हा जो गळा मी इथे आखून घेतलेला आहे तिथे बरोबर व्यवस्थित शिलाई करून चौकोनी गळा तयार करून घ्यायचा आहे. तर आता हा चौकोनी गळा इथे मी तयार करून घेतलेला आहे. आता इथे बघा आपण जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ साईडने ठेवलेलं आहे आणि इथे जे अस्तर आहे त्यावर ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे इथे चौकोनी गळा तयार करून घ्यायचा आहे. आणि हा थोडा ग्लास आकाराचा गळा आहे, एकदम डीप चौकोनी खूप गळा नाही. तर मी इथे गळ्याचं अंतर मी इथे खालच्या साईडने 2.5 इंच घेतलेलं आहे. तर इथे बघा हा सरळ करून मी इथे घेतलेला आहे. आता ह्या सरळ झाल्यानंतर इथून वर प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. तर आता इथे मी बघा इथे वर प्रेस शिलाई इथे करून घेत आहे आणि हा जो चौकोनी गळा आहे तो इथे बघा ग्लास आकाराचा तयार होणार आहे आणि आला मी इथे मग नंतर डिझाईनसुद्धा तयार करून लावून घेणार आहे. तर इथे बघा आपल्याला हे चौकोन गळ्याच्या बरोबर ते कॉर्नर यायला हवे यासाठी इथे बघा मी बरोबर पावडीने व्यवस्थित करून घेत आहे. तर बघा अशा प्रकारे मी इथे प्रेस शिलाई करून घेत आहे आणि हा जो गळा आहे आता खूप ट्रेंडिंग सुरू आहे, कारण सिंपल जर ब्लाऊज असेल किंवा पैठणी जर ब्लाऊज असेल तर हा सुंदर असा हा गळा इथे दिसणार आहे. बघा ग्लासचा आकार छान ग्लासच्या आकारासारखा हा चौकोन गळा इथे तयार झालेला आहे. आता खालच्या साईडने सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, ही जी ब्लाऊज पीस आहे ते कमी असल्यामुळे बघा मी खालच्या साईडला इथे धडी लावलेली आहे, कारण की ब्लाऊज त्यामध्ये बसत नव्हतं, म्हणून मी इथे जी बॅक साईडचा जो भाग आहे त्या साईडने थोडी इथे धडी इथे लावलेली आहे. तर इथे बघा आता हे जे मी शिलाई करून घेतलेले आता यावर 2 टक्स करून घ्यायचे आहे. तर ह्या 2 टक्स आपल्याला मागून जे ब्लाऊज आहे ते वर जायला नको आणि ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसायला हवं यासाठी करून घ्यायचे असतात. तर मी इथे 5 इंचवर हा दोन्ही टक्स करून घेत आहे. आता हा टक्स झाल्यानंतर बघा आता आपल्या इथे चौकोनी गळा हा तयार झालेला आहे. तर आता इथे मी डिझाईन्स तयार करून लावून घेणार आहे. तर बघा मी इथे जे ह्याच कापडाच्या इथे दोरी तयार करून घेतलेली आहे. आता ही दोरी तयार करून घेतल्यानंतर बघा मी इथे फ्लावर्स तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे बघा इथे 2-2 इंच अशी इथे पट्टी घेतलेली आहे. बघा 2 इंच लांबी आणि 2 इंच रुंदी अशा प्रकारची पट्टी घेतलेली आहे. आणि इथे बघा आता आपल्याला इथे फ्लावर्स तयार करून घ्यायचं आहे, त्यासाठी पाकळ्या तयार करायच्या आहेत. तर मी इथे बघा सुई धाग्याने इथे पाकळी बनवून घेत आहे. आता आपल्याला अशा प्रकारे 6 ते 7 पाकळ्या तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून फ्लावर्स हे छान तयार होणार आहे. तर बघा पाकळी सुंदर अशी तयार झालेली आहे. त्यानंतर दुसरीसुद्धा पाकळी अशाच प्रकारे करून घ्यायची आहे. आणि हा जो कापड आहे थोडा जाड असल्यामुळे पाकळ्या बघा छान अशा बनत आहे आणि थोडा कडक कापड असल्यामुळे मस्त असं पाकळीला आकार पण येत आहे. तर इथे बघा हा ज्या पाकळ्या आहे अशा सुई धाग्याने शिवून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे मी ह्या 6 ते 7 पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे. आता इथे सुई धाग्याच्या साहाय्याने मी याचं फ्लावर्स तयार करून घेणार आहे. तर इथे सर्व आपल्याला इथे सुईने व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे आणि इथे बघा आणि हा जो धागा आहे तो फिट करून घ्यायचा आहे आणि आपलं असं ॲटोमॅटिक आपलं फ्लावर्स इथे तयार होणार आहे. आणि ह्या ज्या फ्लावर्सला मी वरून इथे एक
बटनसुद्धा लावून घेणार आहे, जेणेकरून ते जे धागे आहे ते दिसणार नाही आहे. तर बघा फ्लावर्स हे तयार झालेलं आहे. आता एक बटन मी गोल्डन बटन घेतली आहे, पण मला याच कलरची बटन तयार करायची आहे, म्हणून मी इथे बघा त्या बटनमध्ये हाच कापड घेतलेला आहे आणि बटन तयार करून घेत आहे. आता ही बटन तयार झाल्यानंतर तिथे अटॅच करून घ्यायची आहे. आणि जे मी इथे दोरी तयार करून घेतले ते मी दोरी इथे बघा दोरी इथे बारीक अशी इथे तयार करून घेतलेली आहे. पण इथे थोडा हा कापड जाड असल्यामुळे थोडी इथे दोरी ही जाड झालेली आहे, कारण की कापड हा थोडा जाड आहे. आता मी बघा या दोरीच्या मी इथे 6 छोट्या छोट्या दोरी करून घेणार आहे आणि इथे आपल्याला लहान मोठ्या अशा दोरी तयार करून घ्यायची आहे. आता हे झालं हे दोरी तयार झालेली आहे. आता मी इथे बघा आपल्याला उजव्या साईडने फ्लावर्स लावायचं आहे आणि डाव्या साईडने दोरी अटॅच करायची आहे. तर मी इथे बघा अशा प्रकारे 5 इंच 1 इंचवर इथे मार्क करून घेतलेलं आहे आणि ते दुसऱ्या साईडने मधोमध मार्क करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही लावायची आहे. पण इथे बघा आता आपल्याला उलट्या साईडने ही लावायची आहे, तर मी इथे उलट्या साईडने इथे मार्क्स करून घेणार आहे. जसं आपण इथे सरळ साईडने केलं तसंच मी उलट्या साईडने इथे मार्क्स करून घेणार आहे. आणि इथे बघा आता इथे बघा हे जे मार्क्स आहे मी बरोबर 1 इंचावर करून घेत आहे आणि इथे बघा आपल्याला 6 इथे दोरी लावायची आहे, तर मी 6 मार्क करून घेतलेले आहे आणि आता तिरप्या भागामध्ये हे दोरी अटॅच करून घ्यायची आहे. तर इथे बघा अशा प्रकारे इथे एक दोरी अटॅच करून घ्यायची आहे. आणि हे जे डिझाईन्स आहे तिरप्या भागामध्ये तयार करायची असल्यामुळे बघा मी इथे वरच्या साईडने दोरी इथे हे लावून घेत आहे, म्हणजे दोरीची जी साईड आहे ती वरच्या बाजूने केलेली आहे. तर अशा प्रकारे ह्या सर्व दोऱ्या इथे लावून घ्यायची आहे. आता ही दोरी लावून झाल्यानंतर आता या सर्व एकत्र एकाच ठिकाणी घ्यायची आहे आणि ते बघा शिलाई करून घ्यायची आहे. तर मी इथे ह्या सर्व दोऱ्या एकाच ठिकाणी जॉईंट करून घेतलेल्या आहे आणि इथे शिलाई करून घेत आहे. तर बघा अशा प्रकारे ही शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा सिंपल चौकोनी गळा जर आपल्याला शिवायचा असेल आणि थोडं आपल्याला डिझायनर जर बनवायचं असेल तर अशा प्रकारे डिझाईन्स तयार करून आपण लावू शकतो. तर इथे बघा अशा मी इथे हे जी दोरी आहे अटॅच करून घेतलेली. आता ही जी फ्लावर्स आहे मी जे बनवलेलं फ्लावर्स आहे ते इथे मी धाग्याने शिवून घेणार आहे. तर बघा हे जे फ्लावर्स आहे इथे मी धाग्याने इथे शिवून घेत आहे. तर मस्त असं हे ब्लाऊज डिझाईन इथे तयार झालेली आहे. या दिवाळीला तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे सिंपल चौकोनी गळ्यावर अशा प्रकारचे डिझाईन्स तयार करून हे जे ब्लाऊज आहे ते डिझायनर बनवू शकता. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि माझंही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आता दिवाळी सुरू होणार, दिवाळीचं सीझन सुरू होणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर ब्लाऊज शिवायला येत आहे. तर मी सर्व डिझायनर ब्लाऊज तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. तर माझंही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि हा माझा ज्या ब्लाऊजचा हा गळा आहे तो कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मस्त सुंदर असा चौकोनी गळ्यावर अशी ही डिझाईन्स तयार झालेली आहे. धन्यवाद.